जळगाव जिल्ह्यातल्या 11 पैकी 7 विधानसभा मतदारसंघात सेम टू सेम नावाचे एकापेक्षा जास्त उमेदवार असल्याची बाब समोर आली आहे। सेम टू सेम नावामुळे विद्यमान आमदारांचं, मंत्र्यांचं तसेच वेगवेगळ्या पक्षांच्या उमेदवारांचं टेन्शन वाढलं। मतदारांना बुचकळ्यात तसेच गोंधळात टाकण्यासाठी सत्ताधारी असेल किंवा विरोधक पक्षांच्या उमेदवाराकडून ही शक्कल लढवण्यात आल्याचं सांगण्यात येत असून एक दोन नव्हे तब्बल 7 मतदारसंघात सेम टू सेम नावाचे उमेदवार हा जळगाव जिल्ह्याचा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे। पाहूया यावरचा हा खास रिपोर्ट। जळगाव जिल्ह्यातल्या जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, अंमळनेर, पाचोरा, मुक्ताईनगर, चाळीसगाव, जामनेर या 7 मतदारसंघांमध्ये उमेदवारांच्या नावाप्रमाणेच नाव असलेलं इतर उमेदवारांनी अपक्ष अर्ज दाखल केले आहेत। या 7ही मतदारसंघांमध्ये सेम टू सेम नावांच्या उमेदवारांचे अर्जाची छाननीमध्ये वैध सुद्धा ठरले आहेत। काही मतदारसंघात सत्ताधारी महायुतीच्या उमेदवारांच्या विरुद्ध तर काही मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांविरुद्ध सेम टू सेम नावाचे उमेदवार रिंगणात आहेत। यात राष्ट्रवादीचे मंत्री अनिल पाटील व शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात सुद्धा त्यांच्या नावाप्रमाणे सेम टू सेम नावाचे उमेदवार अपक्ष निवडणूक लढत आहेत। पाहूयात सेम टू सेम नावाचे उमेदवार असलेले कोणते आहेत मतदारसंघ। जळगाव शहर मतदारसंघ। या मतदारसंघात विद्यमान आमदार सुरेश भोळे हे महायुतीचे उमेदवार आहेत, तर महाविकास आघाडीतर्फे जयश्री महाजन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। या दोघेही पक्षांच्या उमेदवारांच्या नावाप्रमाणेच सेम टू सेम नाव असलेल्या उमेदवारांनी अपक्ष अर्ज भरला आहे। यात जयश्री सुनील महाजन नावाच्या 2 महिलांनी तर सुरेश वामन भोळे या नावाच्या एका व्यक्तीने अपक्ष अर्ज भरला आहे। दुसरा मतदारसंघ आहे जामनेर मतदारसंघ, मंत्री गिरीश महाजन यांचा मतदारसंघ। या मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दिलीप बळीराम खोडके यांच्या नावाप्रमाणेच दिलीप शांताराम खोडपे यांनी अपक्ष अर्ज भरला आहे। त्यामुळे दिलीप खोडपे यांचं टेन्शन वाढलं आहे। तिसरा मतदारसंघ आहे पाचोरा विधानसभा मतदारसंघ। या मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली नरेंद्र सूर्यवंशी या निवडणुकीच्या रिंगणात आहे। त्यांच्या सेम टू सेम नावाप्रमाणेच वैशाली किरण सूर्यवंशी यांनी या मतदारसंघात अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे। तर दुसरं म्हणजे भाजपमधून बंडखोरी करणारे अमोल शिंदे यांच्या नावाप्रमाणेच अमोल शांताराम शिंदे हे सुद्धा अपक्ष निवडणूक लढवत आहेत। त्यामुळे वैशाली सूर्यवंशी व अमोल शिंदे या दोघांचं टेन्शन वाढलं आहे। चौथा क्रमांकाचा मतदारसंघ आहे जळगाव ग्रामीण मतदारसंघ। शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांचा हा बालेकिल्ला। या मतदारसंघातून 6व्यांदा शिवसेनेकडून मंत्री गुलाबराव रघुनाथ पाटील हे निवडणूक लढवत आहेत। त्यांच्या विरोधात त्यांच्याच सेम टू सेम नावाचे गुलाबराव रघुनाथ पाटील हे दुसरे उमेदवार अपक्ष निवडणूक लढवत आहेत। मात्र याचा फारसा परिणाम मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतांवर होणार नसल्याचं सांगितलं जात आहे। 5वा मतदारसंघ आहे अंमळनेर मतदारसंघ। हा सुद्धा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री अनिल भाईदास पाटील यांचा मतदारसंघ। या ठिकाणाहून महायुतीच्या वतीने अनिल पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहे। मात्र त्यांच्या विरोधात त्यांच्या सेम टू सेम नावाप्रमाणे अनिल भाईदास पाटील हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत। या मतदारसंघात माजी आमदार शिरीष चौधरी हे सुद्धा अपक्ष निवडणूक लढवत आहेत। एकाच नावाच्या 2 व्यक्तींमुळे मंत्री पाटील यांना नुकसान होण्याची शक्यता आहे। 6वा मतदारसंघ आहे चाळीसगाव मतदारसंघ। या ठिकाणी महायुतीचे भाजपचे उमेदवार मंगेश रमेश चव्हाण हे निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांच्या विरोधात मंगेश कैलास चव्हाण सेम टू सेम नावाचे दुसरे उमेदवार अपक्ष निवडणूक लढवत आहेत। 7वा आणि शेवटचा मतदारसंघ म्हणजे मुक्ताईनगर मतदारसंघ। खडसेंचा बालेकिल्ला असलेल्या या ठिकाणच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे।
मात्र या ठिकाणी ही सत्ताधाऱ्यांनी तसेच विरोधकांनी दोघांनी एकमेकांच्या विरोधात सेम टू सेम नावाचे उमेदवार दिलेले आहेत। महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार रोहिणी एकनाथ खडसे यांचा नाव साधर्म्य असलेल्या खडसे रोहिणी गोकुळ आणि खडसे रोहिणी पंडित या दोघांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे। तर महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार चंद्रकांत निंबा पाटील यांच्या विरोधात चंद्रकांत चुडामण पाटील हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत। सातही मतदारसंघात सेम टू सेम नावाचे उमेदवार असल्याने याचा नेमका फायदा आणि नुकसान कोणाला होतं हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल। मात्र सेम टू सेम नाव असलं तरी मतदार हे चिन्ह पाहूनच मतदान करतात, त्यामुळे लढवलेल्या या शक्तीचा फारसा उपयोग होणार नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। मात्र सत्ताधारी आणि विरोधक दोघांकडून मतदारांना गोंधळात टाकण्यासाठी लढवण्यात आलेली ही शक्कल कुणाच्या पथ्यावर पडते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सुवर्णा पाटील, साई 9 न्यूज मराठी, जळगाव।